नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, प्रत्येक महिना संपला की त्या संपूर्ण महिन्यामधील जे काही निवडक चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकत असतो. जसं की या ठिकाणी 2022 मधील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर 2022 हा या ठिकाणी संपलेला आहे. तर 1 डिसेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या डिसेंबर 2022 मधील जे काही निवडक सर्व चालू घडामोडीचे प्रश्न असतील अतिमहत्त्वाचे त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. ठीक आहे. या ठिकाणी पाहूया पहिली स्लाइड. पहिला प्रश्न काय आहे? 2022च्या जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 68वा क्रमांक आहे. कशामध्ये? ग्लोबल फूड सिक्युरिटी इंडेक्स GFSI या इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे 68. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच ओरुनोडोई 2.0 योजना लॉन्च केली आहे? पहा, योजनेचं नाव काय आहे? ओरुनोडोई 2.0 ही योजना या ठिकाणी लॉन्च केली आहे. तर त्या योजनेचं या ठिकाणी कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे? तर आसाम राज्यामध्ये. तर आसाम राज्याने त्या राज्याच्या अंतर्गत ओरुनोडोई 2.0 योजना लॉन्च केली आहे. पुढचा प्रश्न, रायतू बंधू ही भारतीय राज्य किंवा संघाची प्रमुख योजना आहे. कोणत्या? तर तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा या राज्याची या ठिकाणी ही प्रमुख योजना आहे जी की शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. रायतू बंधू असं त्या योजनेचं नाव आहे. पुढचा प्रश्न, गतिशक्ती विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अश्विनी वैष्णव असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी गतिशक्ती विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल फार्मर्स डे राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 23 डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या ठिकाणी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अलीकडे चकमक झालेली होती? तर तवांग नावाचं एक ठिकाण आहे, प्लेस आहे. त्या ठिकाणी भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य या ठिकाणी त्यांच्यामध्ये चकमक झालेली होती. पुढचा प्रश्न, अग्नि 5 या क्षेपणास्त्राची चाचणी कोठे घेण्यात आलेली आहे? तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत अग्नि 5 या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, विदेशी उपग्रह प्रक्षेपणातून इस्रोने 5 वर्षांमध्ये टिंबटिंब कोटी रुपये या ठिकाणी कमवलेले आहेत. तर 1100 कोटी रुपये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इस्रोने कमवलेले आहेत, जे काही फॉरेन सॅटेलाइट आहेत ते या ठिकाणी लॉन्च करून. पुढचा प्रश्न, 5व्यांदा ITF वर्ल्ड चॅम्पियन कोणता खेळाडू बनलेला आहे? तर राफेल नडाल या हा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खेळाडू 5व्यांदा ITF वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बनलेला आहे. पुढचा प्रश्न, 15 डिसेंबर 2022 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी पुण्यतिथी आपण साजरी केली आहे? तर 72व्या क्रमांकाची पुण्यतिथी आपण साजरी केली आहे. पुढचा प्रश्न, लिओ वराडकर यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवड झालेली आहे? तर आयर्लंड या देशाचे नवीन पंतप्रधान किंवा पुन्हा एकदा रिअपॉइंट या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. त्यांचं नाव आहे लिओ वराडकर असं त्यांचं नाव आहे. तर आयर्लंड देशाचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो परत एकदा ते पंतप्रधान बनलेले आहेत. त्यांचं नाव आहे लिओ वराडकर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, हार्वर्ड जी काही विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीचे पहिल्या कृष्णवर्णीय महिला अध्यक्षा कोण बनले आहेत? तर त्यांचं नाव आहे डॉक्टर क्लॉडीन गे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणता परिसर तंबाखू मुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर एम्स दिल्लीतील परिसर जो काय आहे, विभाग जो काय आहे तो या ठिकाणी टोबॅको फ्री स्पेस तंबाखू मुक्त क्षेत्र म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, फुटबॉल ट्रॉफी अनावरण करणारी जगातील पहिलीच अभिनेत्री कोण ठरली आहे? तर दीपिका पदुकोण असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारताला फ्रान्सकडून किती राफेल विमाने मिळालेली आहेत? तर 36 राफेल विमाने या ठिकाणी मिळालेली आहेत. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. विक्ट्री डे म्हणजेच विजय दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 16 डिसेंबरला या ठिकाणी विजय दिवस साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये हुक्का लाऊंजवरती बंदीच्या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे? तर तमिळनाडू राज्यातील हुक्का लाऊंजवरती बंदीच्या दुरुस्ती विधेयकाला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे.
पुढचा प्रश्न, GPS आधारित स्टॉप टोबॅको मोबाईल ॲप्लिकेशन कोठे लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर कर्नाटक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो GPS आधारित स्टॉप टोबॅको मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं आहे कर्नाटक राज्य सरकारच्या द्वारे. पुढचा प्रश्न, कोणती कंपनी पुरुष हॉकी वर्ल्ड कपचा अधिकृत भागीदार बनलेली आहे? तर टाटा स्टील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक इंटरनेट प्रवेश आहेत? तर महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी सर्वाधिक इंटरनेट प्रवेश आहेत. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, सूर्यकिरणची 16वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आली होती? तर भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान या ठिकाणी 16व्या क्रमांकाची सूर्यकिरणची या एक्सरसाइजची आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. कोणकोणत्या देशादरम्यान आहे? भारत आणि नेपाळ. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, जगातील पहिला खाजगी चंद्र लँडर कोणी प्रक्षेपित केलेला आहे? तर जपान देशाने प्रक्षेपित केला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे नवीन मुख्य शास्त्रज्ञ कोण बनले आहेत? तर जेरेमी फरार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पहिली मास सेगमेंट फ्लेक्स इंधन कार कोणत्या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात आली आहे? तर मारुती सुझुकी असं त्या कंपनीचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, UN महिला गटातून कोणत्या देशाला बाहेर काढण्यात आलेले आहेत? तर इराण या देशाला या ठिकाणी UNच्या जे काय वुमन्स ग्रुप होता, महिला गट होता, त्याच्यातून या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, अल्पसंख्याकांचा हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 18 डिसेंबरला आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, अंधांचा T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर भारताने या ठिकाणी जिंकलेला आहे. जे काही ब्लाइंड T20 वर्ल्ड कप होतं, अंधांचा जो काही T20 विश्वचषक होता तो या ठिकाणी भारताने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, डेन्मार्कचे नवीन पंतप्रधान म्हणून परत एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मेटे फ्रेडरिक्सन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मेटे फ्रेडरिक्सन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2022 फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर अर्जेंटिनाने या ठिकाणी फिफा वर्ल्ड कप 2022 जो काही झालेला आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे. आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 20 डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा करण्यात येत असतो. पुढची स्लाइड. कोणी मिसेस वर्ल्ड 2022चं शीर्षक जिंकलेलं आहे? तर सरगम कौशल यांनी या ठिकाणी मिसेस वर्ल्ड 2022चं या ठिकाणी शीर्षक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने आपल्या सर्व योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलेलं आहे, म्हणजेच कंपल्सरी केलेलं आहे, मॅन्डेटरी केलेलं आहे? तर तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणाकडून इंटरनॅशनल क्लायमेट क्लब सुरू करण्यात आलेला आहे? तर G7 नावाचा जो काही ग्रुप आहे बरोबर 7 देशांचा, त्यांच्याकडून या ठिकाणी इंटरनॅशनल क्लायमेट क्लब सुरू करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती G7 ग्रुप बद्दल. कोणाला माहिती असेल तर लगेच मला कमेंट करून सांगा आणि हे जे काही G7 मधील 7 देश आहेत त्याची सुद्धा उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, PA संगमा फुटबॉल स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर मेघालय राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये सेला पास बोगदा स्थित आहे? तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने फ्रेंड्स ऑफ लायब्ररी हा कार्यक्रम सुरू केला आहे? तर तमिळनाडूने सुरू केला आहे. पुढचा प्रश्न, ब्लॅक रिव्हर म्हणजेच काळी नदी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर नीलांजना S. रॉय असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, फिट ॲट एनी एज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर PV लियर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या स्पेस एजन्सीने स्वाट नावाची नवीन उपग्रह मोहीम प्रक्षेपित केली आहे? तर नासाने प्रक्षेपित केलेली आहे. पुढचा प्रश्न, वस्तू आणि सेवा करच्या 48व्या परिषद बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवलेलं आहे? तर निर्मला सीतारामन युनियन फायनान्स मिनिस्टर यांनी या ठिकाणी ते अध्यक्षपद भूषवलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, प्रथम रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर सेत्रिचेम संगतम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ओयोच्या बुकिंग डेटानुसार सर्वात लोकप्रिय धार्मिक स्थळ कोणतं आहे? तर वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, चेन्नई येथे लॉन्च झालेल्या पहिल्या पाणबुडी विरोधी जहाजाचे नाव काय आहे? तर अर्नाळा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, नॅकद्वारे A श्रेणी मिळवणारे भारतातील एकमेव विद्यापीठ कोणते आहे? तर गुरु नानक देव असं त्या विद्यापीठाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सामाजिक प्रगती निर्देशांक 2022 मध्ये कोण अव्वल स्थानी आलेला आहे? तर लक्षद्वीप हे या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. सशस्त्र सेना ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 7 डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी आपण सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, वन डे मध्ये सर्वाधिक धावा करणारा 6वा भारतीय खेळाडू कोण बनलेला आहे? तर रोहित शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले सोन्याचे ATM टिंबटिंब मध्ये सुरू झालेले आहे. तर हैदराबाद या शहरामध्ये या ठिकाणी इंडियाज फर्स्ट गोल्ड ATM या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे.
पुढचा प्रश्न, संगम जो काही व्यायाम होता, एक्सरसाइज होता, त्याची 7वी आवृत्ती टिंबटिंबमध्ये सुरू होत आहे. तर गोव्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संगम व्यायामाची जी की अमेरिका देशासोबत आहे आपल्या भारताची, ती या ठिकाणी गोव्यामध्ये सुरू होत आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये वन डिस्ट्रिक्ट वन स्पोर्ट नावाची योजना सुरू केलेली आहे? तर उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वन डिस्ट्रिक्ट वन स्पोर्ट नावाची योजना सुरू केली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ मन लावून ऐका, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतीय महिला संघाचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचं नाव आहे ऋषिकेश कानिटकर असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मिरॅकल्स ऑफ फेस योगा नावाचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लेखकाचं नाव आहे मानसी गुलाटी. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 9 डिसेंबरला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये कार्तिगाई दीपम रथोत्सव या ठिकाणी आयोजित झाला होता? तर तमिळनाडू या ठिकाणी कार्तिगाई दीपम रथोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, पेरूच्या पहिल्या महिला अध्यक्षांचे नाव काय आहे? तर दीना बोलुअर्टे असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. नेटवर्क रेडीनेस निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 61वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हर घर गंगाजल प्रकल्प लॉन्च केला आहे? तर बिहार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी हर घर गंगाजल प्रकल्प लॉन्च केला आहे. पुढचा प्रश्न, पॅरा स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर हा जो काही अवॉर्ड आहे 2022 चा, तो कोणाला भेटला आहे? तर अवनी लेखरा या खेळाडूला या ठिकाणी भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय ऑलिम्पिक संघटनाची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे? तर PT उषा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जागतिक एड्स दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 1 डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी आपण वर्ल्ड एड्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. पुढचा प्रश्न, कोणत्या कंपनीने बिस्लरी नावाची जी काही ड्रिंकिंग पॅकेज्ड कंपनी आहे त्याला विकत घेतलेला आहे किंवा ॲक्वायर केलेला आहे? तर टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान प्रशिक्षण सराव ऑस्ट्रा हिंद 2022 या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आला होता? तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान ऑस्ट्रा हिंद 2022 हा जो काही सराव आहे तो या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2022 साठी कोणाची निवड झाली आहे? तर V अण्णामलाई असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या महिला संघाने अड्यार ट्रॉफी 2022 जिंकलेली आहे? तर मद्रास बोट क्लब या महिला संघाने या ठिकाणी अड्यार ट्रॉफी 2022 जिंकली आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिली अनुनासिक कोविड लस कोणत्या कंपनीद्वारे विकसित करण्यात आली आहे? तर भारत बायोटेक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर इम्रान ख्वाजा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील सुलतानपूर गावाचे नाव बदलून राहुल नगर असं ठेवण्यात आलं आहे? तर महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सर्व जिल्ह्यांमध्ये रिलायन्स जिओ 5G मिळवणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये टिंबटिंब क्रिकेट नियामक मंडळाची नोंद झालेली आहे. तर BCCIने या ठिकाणी प्रवेश नोंदवलेला आहे. कशामध्ये? तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. पुढचा प्रश्न, डेव्हिस कप टेनिस 2022 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे? तर कॅनडाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डेव्हिस कप टेनिस 2022 चे विजेतेपद या ठिकाणी पटकावलेले आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, ऋतुराज गायकवाडने विश्वविक्रम करण्यासाठी एका षटकामध्ये किती षटकार या ठिकाणी ठोठावलेले आहेत? तर या ठिकाणी 7 सिक्स मारले आहेत एका ओव्हरमधून या ठिकाणी. कोण? ऋतुराज गायकवाडने. आणि हा एक काय झालेला आहे? वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी तयार झालेला आहे. पुढचा प्रश्न, पेरू या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पेड्रो अंगुलो अराना असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेची 7वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 5 विश्वचषकांमध्ये गोल करणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा या ठिकाणी 5 या ठिकाणी विश्वचषकामध्ये गोल करणारा पहिला प्लेयर या ठिकाणी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक डे परेड 2023 साठी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आलेलं आहे? तर इजिप्त देशाच्या जे काही राष्ट्रपती आहेत त्यांना या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे.
पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, कोणत्या राज्यामध्ये सिपकॉट नावाचे जे काही औद्योगिक उद्यान आहेत त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने हिमालयन याकला अन्न प्राणी म्हणजेच ॲज अ फूड ॲनिमल म्हणून या ठिकाणी मान्यता दिली आहे? तर फसाई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रसून जोशी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, बीएससीचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुंदर रामन राममूर्ती असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अंधांसाठी तिसरी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? तर भारतामध्ये आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 4 डिसेंबरला. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 2 डिसेंबरला. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2022 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला होता? तर हरियाणा राज्यामध्ये आयोजित केला होता. पुढचा प्रश्न, WHO ने मंकी पॉक्सला नवीन नाव काय दिले आहे? तर एम पॉक्स असं नवीन नाव दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, यूपीच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लक्ष्मी सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, धारावी पुनर्विकास प्रकल्प 5069 कोटी रुपयाची जी काही बोली होती ती कोणी जिंकलेली आहे? तर अदानी ग्रुपने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच हॉर्नबिल नावाचा एक उत्सव असतो, फेस्टिवल असतो, तो कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे? तर नागालँड राज्यामध्ये सुरू झाला आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या G20 शेर्पा बैठकीचे आयोजन कोणत्या शहरामध्ये झालेले आहे? तर उदयपूर या ठिकाणी झालेले आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर राजीव लक्ष्मण करंदीकर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, विजय हजारे ट्रॉफी 2022 कोणी जिंकलेली आहे? तर सौराष्ट्राने या ठिकाणी विजय हजारे ट्रॉफी 2022 या ठिकाणी जिंकलेली आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, द चिपको मुवमेंट अ पीपल्स हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शेखर पाठक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जगातील तिसरी सर्वात मोठी पीक विमा योजना कोणती ठरली आहे? तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय लुसोफोन आयोजित करण्यात आला होता? तर गोवा या राज्यामध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लुसोफोन फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, पॅरा स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे? तर अवनी लेखरा यांना देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, डिसेंबर 2022 मध्ये सुदर्शन प्रहार व्यायाम कोठे आयोजित झालेला होता? तर राजस्थान या ठिकाणी. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, मिरियम वेबस्टरने 2022 साठी वर्षातील कोणता शब्द घोषित केलेला आहे? तर गॅस लाइटिंग या शब्दाला या ठिकाणी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे. कोणी? मिरियम वेबस्टरने. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात महागड्या शहर यादीनुसार सर्वात महागडे शहर कोणते आहे? तर न्यूयॉर्क शहर. पुढचा प्रश्न, जागतिक माती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5 डिसेंबरला. पुढचा प्रश्न, ग्लोबल बँकिंगमध्ये बँकर्स बँक ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या बँकेला भेटला आहे? तर कॅनरा बँकेला. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची मासिक पेन्शनची जी काही रक्कम आहे ती या ठिकाणी इन्क्रीज केलेली आहे? तर तमिळनाडूमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल एव्हिएशन सुरक्षितता रँकिंगमध्ये भारताचे स्थान किती आहे? तर 48. पुढचा प्रश्न, अमर राजा बॅटरीज लिथियम आयनची बॅटरी युनिट कोणत्या राज्यामध्ये सुरू करणार आहे? तर तेलंगणा राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील जे काही रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे, ते 76% वाढवण्याचे विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे? तर छत्तीसगड राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय योग केंद्र कोठे स्थापित आहे? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 33व्या क्रमांकाचे एलिफंट रिझर्व तराई हत्ती राखीव कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये पहिला सिलहट सिलचर महोत्सव सुरू झाला आहे? तर आसाम राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हंसराज गंगाराम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न, दिव्यांग कलाकारांसाठी पहिला दिव्य कला मेळा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, कोणत्या उच्च न्यायालयाने मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरण्यासाठी बंदीचा जो काही अध्यादेश आहे तो या ठिकाणी पारित केलेला आहे? तर मद्रास हायकोर्टने. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, कैरो इजिप्तमध्ये आयोजित केलेली ISSF प्रेसिडेंट कप कोणी जिंकलेला आहे? तर रुद्राक्ष पाटीलने या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक ग्रीड इंटरॅक्टिव्ह अक्षय ऊर्जा क्षमता आहे? तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारला कोणत्या कंपनीकडून सुमारे
5,001 कोटी रुपयाचा लाभांश या ठिकाणी प्राप्त झाला आहे, म्हणजेच डिव्हिडंड. तर ONGC हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, काझीरंगा प्रकल्पावर भारत आणि टिंबटिंब देश सहकार्य करीत आहेत. तर भारत आणि फ्रान्स देश. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व्हचे जे काही स्थान आहे ते कोठे असणार आहे? तर लद्दाख या ठिकाणी. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 9 डिसेंबरला. पुढचा प्रश्न, कोणत्या वाहतुकीसाठी डिझी यात्रा सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर एअर ट्रॅव्हल या वाहतुकीसाठी, याच्या वाहतुकीसाठी जे काही हवाई वाहतूक आहे त्याच्यासाठी डिझी यात्रा फॅसिलिटीचे या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, 6व्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर नागपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये रौप्य पदक कोणी जिंकले आहे? तर मीराबाई चानूंनी. पुढचा प्रश्न, ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर कतरिना कैफ या अभिनेत्रीला. पुढचा प्रश्न, मानवी हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 10 डिसेंबरला. पुढचा प्रश्न, पहिली ड्रोन कौशल्य प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं? तर चेन्नई या शहरामध्ये. पुढचा प्रश्न, BCCI रणजी ट्रॉफीमध्ये किती महिला पंचांची ओळख करून देणार आहे? तर 3 वुमन अंपायरची या ठिकाणी इंट्रोडक्शन करून देणार आहे. पुढचा प्रश्न, BWF महिला पॅरा बॅडमिंटन वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर मनीषा रामदास यांना. आणि पुढचा प्रश्न, भारताचा 77व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर आदित्य मित्तल असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, टाइम मॅगझिनद्वारे 2022 ची पर्सन ऑफ द इयर कोणाला घोषित करण्यात आलं? तर व्लोडिमीर झेलेन्स्की यांना या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे. कोणाच्याद्वारे? टाइम मॅगझिनद्वारे. पुढचा प्रश्न, कोणत्या सरकारने आशियातील पहिले ड्रोन डिलिव्हरी हब सुरू केलं आहे? तर मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये 17व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन करण्यात आलेलं आहे? तर इंदोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर KV शाजी असं त्यांचं नाव आहे. आणि पुढचा प्रश्न, आर्टन कॅपिटलद्वारे प्रकाशित पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारताची रँक किती आहे? तर 87 क्रमांकाची भारताची रँक आहे पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारतीय टेबल टेनिस महासंघाचे पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत? तर मेघना अहलावत असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, नोबेल पुरस्कार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी दिला जातो? तर 10 डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी नोबेल पुरस्कार दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन देश कोणता आहे? तर मोरोक्को हा देश आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? तर 14 डिसेंबरला. आणि पुढचा प्रश्न, पहिले कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर केरळ या राज्यामध्ये. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, सुखविंदर सिंग सुखू हे कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत? तर हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 11 डिसेंबरला. पुढचा प्रश्न, आम आदमी पार्टीच्या पहिल्या ट्रान्सजेंडर काउन्सिलरचे नाव काय आहे? तर बॉबी किन्नर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या इन्फंट्री म्युझियमचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालेले आहे? तर महू, इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे. पुढचा प्रश्न, स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर तमिळनाडू हे राज्य या ठिकाणी पहिलं राज्य आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जो काही डिसेंबर महिना सुरू आहे 2022 मधील जो काही शेवटचा महिना आहे डिसेंबर 2022, या महिन्यातील एकूण 150 ते 200 महत्त्वाचे निवडक चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी अशी आशा बाळगतो हे जे काही व्हिडिओ असतात मोठे असतात, परंतु विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घेत असतील, लिहून घेत असतील, रिव्हिजन मारत असतील. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल अवश्य व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.